उद्धवा, गर्भाधान, गर्भवृद्धी, जन्म, बाल्य, कुमारावस्था, तारुण्य, प्रौढत्व, म्हातारपण आणि मृत्यू या 9 अवस्था शरीराच्याच आहेत. जीवापासून वेगळ्या असलेल्या शरीराच्या या निरनिराळ्या काल्पनिक अवस्था आहेत. परंतु अज्ञानामुळे, गुणांच्या संगतीने आत्मा त्यांना आपल्या समजतो किंवा विवेक जागृत झाल्यावर त्यांना सोडूनही देतो. पित्याने पुत्राच्या जन्मावरून आणि पुत्राने पित्याच्या मृत्यूवरून आपापल्या जन्ममृत्यूचे अनुमान करावे. जन्म आणि मृत्यू असणाऱ्या वस्तूंना जाणणारा आत्मा या दोन्ही लक्षणांनी युक्त असत नाही. झाडाचे बी आणि त्याची परिपक्वता पाहणारा माणूस त्यावरून त्याचा जन्म आणि विनाश पाहतो. या दोन्ही गोष्टी पाहणारा जसा झाडाहून वेगळाच असतो, तसा शरीराचे जन्ममृत्यू पाहणारासुद्धा शरीराहून वेगळा असतो. अज्ञानी पुरुष प्रकृती आणि आत्म्याचे हे वास्तविक रूप न कळल्यामुळे विषयभोगांनाच खरे सुख मानून त्यातच गुरफटून जातो आणि जन्ममरणरूप संसार चक्रात सापडतो. जेव्हा जीव आपल्या कर्मानुसार जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत असतो, तेव्हा सात्विक कर्मांच्या आसक्तीने ऋषी, देव या योनींमध्ये, राजसकर्मांच्या आसक्तीने मनुष्य, असुर या योनींमध्ये आणि तामस कर्मांच्या आसक्तीने भूत, प्रेत, पशु, पक्षी इत्यादी योनींमध्ये जन्म घेतो. जेव्हा मनुष्य एखाद्याला नाचताना गाताना पाहून स्वतःसुद्धा त्याचे अनुकरण करू लागतो, त्याप्रमाणे जीव स्वतः निष्क्रिय असूनही बुद्धीच्या गुणांचे अनुकरण करू लागतो. जलाशयामधील पाणी हलण्याने त्यात प्रतिबिंबित झालेली झाडेसुद्धा हालत असल्यासारखी दिसतात, किंवा डोळे फिरविले असता पृथ्वीसुद्धा फिरताना दिसते, किंवा जसे मनातील विचार अथवा स्वप्नात पाहिलेले पदार्थ सर्वथैव खोटे असतात, त्याचप्रमाणे हे उद्धवा, आत्म्याचा विषयानुभवरूप संसारसुद्धा खोटा आहे. जशी स्वप्नातील अनर्थ परंपरा ते पाहत असेपर्यंत नाहीशी होत नाही, त्याचप्रमाणे विषय खरे नसूनही जो जीव त्यांचेच चिंतन करीत राहतो तोपर्यंत त्याचे हे संसार चक्र थांबत नाही. म्हणून उद्धवा, या नाठाळ इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेऊ नकोस. आत्म्याच्या अज्ञानामुळे भासणारा हा भेदभ्रम आहे असे समज. दुर्जनांनी धक्के मारून बाहेर हाकलले, अपमान केला, उपहास केला, निंदा केली, मारपीट केली, बांधून ठेवले, उपजीविकेचे साधन काढून घेतले, अंगावर थुंकले, मूत्रविसर्जन केले किंवा निरनिराळ्या प्रकारे त्रास देऊन चित्त विचलित करण्याचा प्रयत्न केला, किंवा अशा तऱ्हेचे कोणतेही संकट आले तरी ज्याला आपले कल्याण करून घेण्याची इच्छा आहे त्याने आपल्या विवेकबुद्धीने त्या अडचणींपासून स्वतःचे रक्षण करावे. उद्धव म्हणाला, भगवन, हे ज्ञान देण्यात आपणच कुशल आहात. दुर्जनांची अशी कृत्ये मला मुळीच सहन होत नाहीत. म्हणून मला अशा रीतीने हे सांगा की जेणेकरून मी हे आचरणात आणू शकेन. हे विश्वात्मन, जे आपल्या चरणांना शरण आलेले असून भागवत धर्माच्या आचरणात कायम मग्न असतात, अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणाही विद्वानांनासुद्धा स्वभाव बदलता येत नाही. अध्याय 22 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायाम् एकादश स्कंधे 22 श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.